पुणे शहरामध्ये मागील 2 ते 3 आठवड्यापासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुण्यातील धरणे जवळपास 90% भरलेली आहेत। जास्त पाण्याचा विसर्ग पूर्वकल्पना न देता नदीपात्रामध्ये केल्यामुळे नदीकाठी असलेल्या झोपडपट्ट्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे हजारो कुटुंबाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। जीवनावश्यक वस्तू, घरातील अत्यावश्यक साहित्याचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे मागील 10 ते 12 दिवसांपासून पूरग्रस्त नागरिक हलाखीचे दिवस काढत आहेत। मागील वेळेस आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबांना 15,000 मिळत होते, परंतु यावेळी त्यापेक्षा जास्त नुकसान होऊन देखील अद्याप मदत मिळाली नाही। नागरिक मात्र आज मदत मिळेल, उद्या मदत मिळेल या आशेवर बसले आहे। पुरामुळे शहराचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। पुण्यामध्ये दरवर्षी पाऊस पडतो, परंतु हल्लीची परिस्थिती फार बिकट झालेली आहे। लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे, याची शास्त्रीय कारणं शोधली पाहिजेत आणि बिल्डरच्या तशाच जमिनी घालण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याला कुठेतरी शासनामार्फत प्रतिबंध झाला पाहिजे। वर्षानुवर्ष हेच चाललेलं आहे। दलितांच्या घरादाराचं वाटोळं होतंय, नुकसान होतंय, त्यांचे संसारोपयोगी वस्तू या सगळ्या धूळधाण होती त्याची। तर याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेऊन तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, कारण हे जर होत राहिलं तर दलितांची अवस्था फार बिकट होणार आहे आणि हा उद्रेक कुठेतरी आपल्याला निदर्शनास भावी काळामध्ये दिसून येणार आहे। तेव्हा शासनास विनंती आहे की या बाबतीत एक कमिटी नेमून तात्काळ त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी। आदरणीय नेते रामदासजी आठवले या पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा महापालिकेवर धडकलेला आहे। कलेक्टर कचेरीहून निघालेला मोर्चा, भर पावसामध्ये हा मोर्चा आम्ही महापालिकेवर आणलेला आहे। आणि म्हणून हा मोर्चा काढण्याचं कारण एवढं आहे की गेले 10-12 दिवस झालं 2 वेळेस गरिबाच्या घरामध्ये पाणी गेलं, तरी सुद्धा मुख्यमंत्री घोषणा करत नाही। आमचं लाखोचं नुकसान झालेलं आहे, परंतु अजूनही 1 रुपया जाहीर करत नाही। जिल्हाधिकारी काल परवा आता किट वाटायला सुरुवात केले। मुख्यमंत्री खोटं बोलतात, मुख्यमंत्री लबाड बोलतात, पूरग्रस्तांची फसवणूक करतात। त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, हा निधी ते उपलब्ध करून देत नाही। सांगतात आम्ही असं केलं तसं केलं, गोड बोलतात, पण आमचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, त्याच्याबद्दल ते का बोलत नाही। या ठिकाणी आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पुनर्वसन गेलं पाहिजे। अशा वेगवेगळ्या मागण्या आहे। या ठिकाणी बाळासाहेब जानराव, शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे, डॉक्टर सिद्धार्थ झेंडे हे या ठिकाणी बोलणार आहेत। म्हणून आम्हाला 25,000 रुपये पर घंटी मिळाली पाहिजे, ही आमची नम्रतेची विनंती आहे। पंचनामे झाले आहेत, 8 कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे बोगस झालेत पंचनामे, बोगस पंचनामे झालेले आहेत। ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांची नावं नाहीये आणि जे तिथं पुरामध्ये गेलेले नाही त्यांची नावं ह्याच्यामध्ये आलेली आहे। ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय। आणि आज 15 दिवसामध्ये 2 वेळा पूर आला, 1 रुपयाची मदत दिलेली नाहीये। मुख्यमंत्री येतात, सगळे नेते येतात, पालकमंत्री येतात, पाहणी करतात, घोषणा करतात, निघून जातात। या ठिकाणी सर्रासपणे या सरकारमध्ये बसलेले मंत्री अधिकारी खोटं बोलतात। आमच्या सर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिरास झालेला आहे। या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ 25,000 रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीचं या ठिकाणी निळ्या रेषा, लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत। ज्या लोकांच्या घरात पाणी गेले, अनेक आता भगिनी एका ड्रेसवरती आतापर्यंत आहेत, 8-8 दिवस ते एका ड्रेसवर आहेत। अनेकांच्या चुली पेटलेल्या आहेत आणि 10,000 लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये पूरग्रस्तांच्या माध्यमातून। त्याच्यातले अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत, त्यांच्याकडे फक्त थोडाफार जेवणाचा आणि नाश्त्याची व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकत आहे। त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे। मागच्या वेळेस पुराच्या वेळेस त्यांनी 15,000 रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती 5-6 दिवसामध्ये, परंतु आज 10-12 दिवस झाले तरी लोकांचा अंत पाण्याचं काम हे शासन करत आहे, हे चुकीचं आहे। गोरगरिबांनी कुणाकडे दाद मागायची हा मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत, त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी घोषणेपलीकडे काय केलं, लोकांचा भ्रमनिरास झाला आहे की त्यांनी किमान एक 25,000 रुपये तरी गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं, पण ती केली नाही। इतर ज्या काही सुविधा आहेत किंवा ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सदळ हाताने पैसे देतात, परंतु पूरग्रस्तांच्या बाबतीत त्यांनी हात आकडता का घेतला हा आम्हाला त्यांचा एक सवाल आहे। आम्ही यापुढे देखील आंदोलन तीव्र करू। 15,000 रुपये अन्नधान्याचं किट, औषधोपयोगी वस्तू दिल्या होत्या, पण या 2024ला 26 तारखेला जो पूर आला त्याच्यानंतर परत 8 दिवसांनी सेकंड पूर आला, तरीसुद्धा या शासनाला काही जाग येत नाही। आणि यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने
पूरग्रस्तांसाठी 25,000 रुपयाचा निधी, त्यांना अन्नधान्याचं किट, त्यांना जीवनावश्यक वस्तू, औषधोपचारासाठी औषधं आणि ज्या विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकं होऊन गेलेले आहेत त्यांना वह्या पुस्तकं तातडीने शासनाने द्यावे यासाठी हा प्रचंड मोर्चात आम्ही या ठिकाणी आलेलो.